ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते शुभांकर पासून. तर आता इथे शुभांकर जे अर्जुन आणि सायलीने दागिना आणलेला असतो ना, ते बघत असतो मायक्रोस्कोपमधून. येस, हॉलमार्क तरी आमचाच आहे. CJK 95 असं म्हणतो आता अद्वैत. CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर असं म्हणतो अद्वैत. आणि 95 म्हणजे 95 साली हा दागिना आमच्या इकडे घडून आणलाय. मग हा दागिना कोणी विकत घेतलाय ह्याचा पुरावा तर असेलच ना तुमच्याकडे, असं म्हणतो अर्जुन. ऍक्च्युली तेव्हा डिजिटल रेकॉर्ड्स नसायचे असं म्हणतो शुभांकर. रजिस्टरमध्ये सगळं हातानेच लिहिलं जायचं. आता आमच्याकडे 95 सालाचे पूर्ण डिटेल्स आहेत की नाही हे सांगता येणार नाही. रजिस्टर तर असेल, पण एवढे डिटेल्स आहेत की नाही माहीत नाही, असं म्हणतो आता अद्वैत. असं का म्हणतोस चांदेकर? 95 म्हणजे आजोबा बघत होते असेल तेव्हा कारभार सगळा, असं म्हणते आता कला. मला नाही वाटत त्यांनी एकही नोंद चुकवली असेल, असं म्हणते ती. आम्हाला ते रेकॉर्ड्स बघायला मिळतील का, असं म्हणते सायली. नाही म्हणजे हा दागिना कुणाचा आहे हे आम्हाला कळायला खूप महत्वाचं आहे, असं म्हणते आता सायली. एक सेकंड वहिनी, असं म्हणतो आता अद्वैत आणि मग आपल्या लॅपटॉपमध्ये बघतो. तर आता इथे सायली आणि अर्जुन टेन्शनमध्ये असतात की पुरावे मिळतील का नाही असं म्हणून. आता माझ्या घरातल्यांचाच माझ्यावर विश्वास नाही आहे, माझ्या आईबाबांचाच माझ्यावर विश्वास नाही आहे, तर मी सासर घरच्यांकडून कसा काय अपेक्षा करू, असं म्हणते आता प्रिया. सायली भोळा चेहरा करून वाटेल ते बोलते, पण तेच सगळ्यांना खरं वाटतंय ना, असं म्हणते प्रिया. माझं माझं नशीबच फुटके आहे, असं म्हणते आता प्रिया. तन्वी, हे बघ तन्वी, असं महारपणाला आलेल्या मुलींनी त्रास करून घ्यायचं नसतं ग, असं म्हणते आता तिला सुमन. असलं कसलं माहेरपण, आल्यापासून फक्त जाब विचारणं चालू आहे, असं म्हणते आता प्रिया. तुला कॉफी हवी आहे का, तुला भूक लागली आहे का, असं कुणी हे विचारलेलं नाही आहे, असं म्हणते प्रिया. नाही, हीच किंमत आहे ना माझी या घरात, असं म्हणते प्रिया. नाही ग नाही, मी विचारणारच होते, असं म्हणते आता सुमन. तर मग आता नागराज म्हणतो, मग अशी उभी कायस, जा ना तिच्यासाठी काहीतरी खायला करणार जा, असं म्हणतो आता नागराज. तर आता सुमन म्हणते, बघ हा, आता जेवायच्या आधी जायचं नाही हा, आलेच मी खीर बनवते, असं म्हणते सुमन. मी येते मदतीला म्हणून प्रतिमा सुद्धा जाते आता. तर प्रतिमा आपला फोन आता डायनिंग टेबलवर ठेवते आणि जाते किचनमध्ये काम करायला. आणि आता तिथून रविराज सुद्धा जातो कामानिमित्ताने बाहेर. चल बाहेर, चल बाहेर, असं म्हणतो नागराज आणि घेऊन जातो बाहेर आता प्रियाला. तर आता नागराज बाहेरून म्हणतो, त्या पूर्णा आजीच्या नजरेतून तुझा खोटारडेपणा लपू शकला नाही, असं म्हणतो तो तिला. काय लेवलची माती खाल्लीच असेल प्रिया तू, असं म्हणतो आता नागराज तिला. गोड गोड बोलण्याचा चांगला ऐकायचा तुला काय कंटाळा आलाय की काय, असं म्हणतो आता नागराज तिला. 5 मिनिटासाठी तरी ना साखरेत घोळवलेल्या सोन्यासारखं वाघ आणि मग सांगा मला, असं म्हणते प्रिया. तू स्वतःचं काम धड करत नाहीस आणि मला काय ॲटिट्यूड दाखवतोस का, असं म्हणतो नागराज. तुम्ही काय करताय हो, त्या प्रतिमाला गोळे द्यायला सांगितलंय, त्या देताय का गोळ्या, असं विचारते आता प्रिया नागराजला. देतोय म्हणजे आधीमध्ये विसरलोय मी, पण देतोय, असं म्हणतो नागराज. मी देणार आहे आणि आता त्या गोळ्याही संपल्यात, मागवाव्या लागणार, असं म्हणतो नागराज. तुम्ही मला हे सगळं आत्ता सांगताय, असं म्हणते प्रिया. प्रतिमाच्या डोक्यातलं जे जळमट आहे ना ते वाढवायचं असेल ना, तर तिला त्या गोळ्या रेग्युलरली देणं खूप गरजेचं आहे, असं म्हणते आता प्रिया. आणि हे माहिती आहे ना तुम्हाला, असं म्हणते ती. तर मग आता नागराज म्हणतो, माहिती आहे ना, माहिती आहे ना, पण आता गोळ्या संपल्यात ना, देणार आहे मी, असं म्हणतो आता नागराज. तू मागव ना त्याच्याकडनं, मागव, असं म्हणतो नागराज. तुम्हाला काय वाटतं हो, ते सोपं असतं का तसल्या गोळ्या मागवणं, असं म्हणते आता प्रिया. आपल्याला डोकं दुखत असतं, जाऊन आपण मागतो की द्या, डोकं माझं दुखतंय म्हणून गोळी. मी काय सांगू त्याला की माझी खोटी आई आहे, तर तिला फार वेडं करायचं आहे म्हणून गोळ्या द्या म्हणून, असं म्हणते आता प्रिया. तुझा आहे ना तो मॅन, फोन कर ना त्याला, देतो तो, असं म्हणतो आता नागराज. तर आता प्रिया त्या माणसाला फोन करते आणि म्हणते, मला त्याच गोळ्या द्या परत, ज्यानी मेंदू स्लो काम करतो, फॉग होतो आणि काय सुचनासं होतं, तसल्या गोळ्या दे, असं म्हणते आता प्रिया त्या माणसाला फोन करून. माहिती आहे रे, लगेच नाही मिळणार, तुला मिळतील तेव्हा दे, असं म्हणते प्रिया. पैसे मिळतील लवकरात लवकर, मला त्या गोळ्या दे, असं म्हणते प्रिया. आता गोळ्या मिळायला काही दिवस लागतील, असं म्हणते प्रिया. तोपर्यंत वहिनीचा मेंदू दादापेक्षा फास्ट नाही चालला म्हणजे मिळवला, असं म्हणतो आता नागराज. तर आता इथे कला अर्जुन आणि सायला म्हणते, तुम्ही आता गेल्या 10 वर्षांच्या कुठल्याही दागिन्यांची माहिती मागितली असती ना, तर लगेच मिळाली असती, असं म्हणते ती. कारण चांदेकरांचा सगळा कारभार आता डिजिटलाइज्ड झालाय. आता आमचं नशीब चांगलं असेल तर आपल्याला 95 सालाची माहिती सुद्धा मिळेल, असं म्हणते सायली. होप फॉर द बेस्ट, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता पिऊन घेऊन येतो आता रजिस्टर ते, आणि मग आता अद्वैत ते घेतो. येस, हे 95 सालाचं रजिस्टर आहे, असं म्हणतो अद्वैत. आणि मग आता ओपन करतो ते रजिस्टर आणि मग आता बघायला लागतो. ह्यात प्रत्येक कस्टमाइज्ड दागिने विकलेल्याची माहिती आहे, जे 95 साली विकलं गेलं होतं, असं म्हणतो आता अद्वैत त्याला. किंवा चेन असेल किंवा चेन विथ पेंडेंट, सगळ्याची ह्याच्यात इन्फॉर्मेशन आहे, असं म्हणतो अद्वैत अर्जुन आणि सायलीला. आणि दाखवतो आता ते रजिस्टर. फार फार तर 20-25 एंट्री सापडतील आपल्याला, असं म्हणतो आता अद्वैत. इथे आता ऐकून एक डिझाईन्स आहेत आणि त्यासोबत डिटेल्सही लिहिलेले आहेत आता, असं म्हणतो अर्जुन. आणि वर्णनही आहे. आय एम व्हेरी शुअर हा तुकडा कसला आहे आपल्याला नक्की कळेल, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता कला म्हणते, तुम्ही हा जो दागिना घेऊन आलात तो गोल किंवा चौकोनी पेंडेंटचा नसावा, असं म्हणते आता कला.
मला वाटतं हा कुठल्यातरी अक्षराचा तुकडा आहे असं म्हणते ती. आपण त्या हिशोबाने बघायला हवं. तर आता चौघे मिळून बघायला लागतात ती डिझाईन कुठली म्हणून. हा बघ यू असं म्हणून दाखवतो होता अद्वैत अर्जुनला. 5 एप्रिल 1995 हा असेल का असं म्हणत होता अर्जुन. तर आता कला म्हणते नाही भाऊजी, जर तो यू असला असता ना तर दोघी टोकं इतक्या जवळ नसली असती असं म्हणते आता कला. मला वाटतं दुसरं काहीतरी अक्षर असावं असं म्हणते आता कला. तर आता 22 जून 1995 असं दाखवते आता सायली. हा असेल का असं विचारते ती. पण वर्णनाप्रमाणे हा आकार वेगळाच दिसतोय असं म्हणते आता सायली. नाही वेणी, त्या पेंडेंटमध्ये हिरे आहेत असं म्हणतो आता अद्वैत. तर खूप आता इथे फनी दाखवलंय प्रेक्षक हो, म्हणजे कोणीही सांगू शकतं ते असंच आहे म्हणून. पण ही लोक एवढी म्हणजे काय डम आहेत की काय म्हटलं. कारण कुणीही सांगू शकतं की ते यसच आहे म्हणून आणि त्यावर हिरे आहेत म्हणून. उगाच 5 मिनिट्स घालवलं ह्याच्यामध्येच एपिसोडमध्ये. अद्वैत म्हणतो ह्या डिझाईनमध्ये हिरे नाही आहेत. तर आता पुढे चेक करायला लागतात सगळे डिझाईन्स. तर आता अर्जुन एक पेंडेंट दाखवतो आणि म्हणतो हा बघ, हे एस आकाराचं आहे असं म्हणतो अर्जुन. हो हा तुकडा एसचा नक्की असू शकतो असं म्हणते आता कला. 1 मिनिट म्हणते ती आणि मग तो दागिना तर लावून बघते तिथे. तर आता तो दागिना बरोबर मॅच होतो डिझाईनशी. एस असं म्हणून एकमेकांकडे बघतात आता अर्जुन आणि सायली. काय काय झालं असं म्हणतो आता शुभांकर म्हणजेच अद्वैत. बघा प्रेक्षक हो, मला एवढं हे झालंय की हा पहिला शुभांकर होता ना, तर अद्वैत म्हणालच होत नाही शुभांकर येत आहे. तर आता इथे शुभांकर म्हणजे अद्वैत समजून घ्या तुम्ही. अद्वैत ह्याहून आम्हाला खूप मदत होणार आहे असं म्हणतो आता अर्जुन त्याला. 8 ऑगस्ट 1995 आणि कस्टमाइज्ड पेंडेंट म्हणजे असं म्हणते आता सायली. तर मग आता अद्वैत म्हणतो म्हणजे ज्या व्यक्तीने ह्याची ऑर्डर दिली आहे त्याने तिच्या पसंतीने करून घेतली असं म्हणतो होता अद्वैत. ह्यावर त्यांचं नाव सुद्धा आहे असं म्हणतो आता अद्वैत. तर आता ते नाव असतं कालिंदी महाडिक. ही कालिंदी महाडिक कोण आहे असं म्हणतो आता अर्जुन. तुला माहिती आहे का असं म्हणतो आता अर्जुन. नाही रे मला माहित नाही असं म्हणतो अद्वैत. आय मीन आता तरी त्या आमच्या कस्टमर नाही आहेत असं म्हणतो अद्वैत. आणि आबा त्यांना पर्सनली ओळखत असतील असं मला वाटत नाही. कारण आबा ज्या लोकांना पर्सनली ओळखतात त्यांच्या नावासमोर एक खूण करून ठेवतात असं म्हणतो आता अद्वैत. जी ह्या नावासमोर नाही. मग ह्या एस नावाचं कस्टमाइज पेंडंट बनवणारी कालिंदी महाडिक आहेत तरी कोण असं म्हणतो आता अर्जुन. प्रियाचा मेंदू सगळ्यात शातीर आहे, कधीही विसरू नका असं म्हणते ती नागराजला. आणि इकडे प्रतिमा आणि पाठीमागे सुमन मात्र स्वयंपाकच करण्यात बिझी असतात. काय करणार आहेस तू आता असं म्हणतो नागराज. थांबा असं म्हणते प्रिया. तर आता प्रतिमा तिथून निघून गेलेली असते. तर आता प्रिया ही प्रतिमाचा फोन घेते. पूर्णा आई तुम्ही माझ्या तन्वीबद्दल जे बोललात ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. ज्यावर खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा, नाहीतर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईन असं म्हणून आता प्रिया मेसेज पाठवते प्रतिमाच्या फोनवरून पूर्णा आजीला आणि मेसेज स्वतः डिलीटही करून टाकते. छान अशी ठिणगी टाकलीस तर असं म्हणतो होता नागराज. आणि ह्या ठिणगीचा आता वळवा व्हायला वेळ नाही लागणार असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया घरी येऊन पोचते आणि मग आता पूर्णा आजीला तो मेसेज आलेला असतो ना, तो ती आणि कल्पना बघत असतात. येस या दोघी प्रतिमाचा मेसेज वाचत असणार म्हणजे माझा नेम बरोबर लागलाय असं म्हणते आता प्रिया. कल्पना प्रतिमाने असा का मेसेज केलाय असं म्हणते आता पूर्णाची. तेच तर मला पण कळत नाही आहे असं म्हणते कल्पना. आईचा मेसेज आहे काय म्हणते ती असं म्हणते प्रिया. काहीतरी विचित्रच लिहिलंय बाई असं म्हणतात पूर्णाची. प्रतिमा ला फोन लाव ग असं म्हणते आता कल्पना. मला तिच्याशी बोलल्याशिवाय चैन पडायची नाही बाई असं म्हणते पूर्णाची. हो खरं काय खोटं काय ते आपल्याला कळलंच पाहिजे असं म्हणते आता कल्पना. आणि मी या फोन ना स्पीकरवरच टाकते असं म्हणते कल्पना. तर आता प्रतिमा तो कॉल उचलते. हॅलो प्रतिमा कशी आहेस ग, तब्येत कशी आहे तुझी असं विचारते आता कल्पना प्रतिमाला. तब्येत ठीक आहे का ग असं विचारते आता प्रतिमा कल्पनाला. तू जो मेसेज पूर्णाचीला पाठवलास ना तो मला आणि पूर्णाईला खूप खटकलाय असं म्हणते आता कल्पना. म्हणून म्हटलं की तुझी मनस्थिती ठीक आहे ना असं म्हणते आता कल्पना. कुठला मेसेज असं म्हणते आता प्रतिमा. हा सांगते ना तुला असं म्हणते कल्पना. तर आता कल्पना तो मेसेज वाचून दाखवते की पूर्णा आई तुम्ही जे काही माझ्या तन्वीबद्दल बोललात ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तिच्यावर खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा, नाहीतर मी तिला कायमची माहेरी घेऊन येईल. नाही नाही मी असा कुठलाही मेसेज केलेला नाहीये असं म्हणते आता प्रतिमा. कल्पना अगं मी ह्या सुरात पूर्णा आईची कधी बोलेल का अगं असं म्हणते आता प्रतिमा कल्पनाला. नाही मलाही तेच वाटतं असं म्हणते आता पूर्णा आजी. तर मग आता तन्वी म्हणते आई हा मेसेज तुझ्याच नंबरवरून आलाय, तू तो मेसेज करून विसरून गेलेस का. नाही ग मी कुणाची शपथ घेऊन सांगू, मी हा मेसेज केलेला नाही आहे असं म्हणते प्रतिमा. तेवढ्यातच इथे रविराज येतो आणि म्हणतो काय ग प्रतिमा काय झालं म्हणून. बघा ना हो काय झालंय, माझ्या फोनवरून ना कुणीतरी उद्धट मेसेज केलाय पूर्णाईना असं म्हणते आता प्रतिमा. पण मी केलेलं नाही आहे तो. एक मिनिट मी बघतो असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे तन्वी म्हणते आई काय तिच्या गोळ्या व्यवस्थित घेत नाही आहे का परत असं विचारते तन्वी. नाही म्हणजे ती काहीतरी करते आणि विसरूनच जाते बिचारी आहे असं म्हणते आता तन्वी. तर बघा इथे प्रेक्षक हो, तन्वी ही मुद्दाम प्रतिमाला तू मॅड आहेस असं परत परत सांगत असते की तू वेडी आहेस असं सांगण्याचा प्रयत्न करत असते इनडायरेक्टली, की तुझा मेंदू चालत नाही, तू काहीतरी करतेस आणि विसरतेस असं वगैरे ती भरत असते आता डोक्यात प्रतिमाच्या.
बाबा मी काय म्हणत होते, आईचा तो गोळ्यांचा कोर्स बदलून बघूयात का? म्हणजे निदान त्याने तरी काहीतरी फायदा होईल असं म्हणते आता प्रिया. की आईचा आजार पण असंच वाढत जाईल असं म्हणते तन्वी. एक मिनिट असं म्हणतो आता रविराज. तर आता प्रतिमा मात्र खूप घाबरते सगळं ऐकून. तिला खरंच वाटत असतं की तिची तब्येत खूप बिघडत आहे म्हणून. तर मग आता रविराज म्हणतो, एक मिनिट मला तो मेसेज पाठवा असं म्हणतो रविराज. हॅलो, प्रतिमाने केलेला मेसेज इथे कुठे दिसत नाही आहे असं म्हणतो आता रविराज. अहो कसा दिसेल, मी नाही केलाय तो असं म्हणते आता प्रतिमा. रविराज, माझं मन सांगतंय की प्रतिमा माझा कधीही अनादर करणार नाही, पण तिच्याच फोन नंबरवरून मला मेसेज आला होता ते तितकंच खरं आहे असं म्हणते आता पूर्णाची. भाऊजी मी तुम्हाला ना ह्याचा स्क्रीनशॉट पाठवते हा असं म्हणते आता कल्पना. हा भाऊजी पाठवलंय बघा असं म्हणते आता तिला कल्पना. आणि मग आता रविराज पण बघतो फोनमध्ये काय आलंय ते म्हणून. तर आता तो मेसेज बघून एकदम प्रतिमा म्हणते नाही नाही म्हणून धक्काच बसतो तिला. ती म्हणते अशक्य आहे हे म्हणून. तर आता इकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि मग आता चैतन्य सुद्धा दागिने घेऊन बघत असतो. तर मग आता अर्जुन म्हणतो हा मेजर ब्रेक थ्रू आहे. आतापर्यंत आपल्याला फक्त डाऊट होता की हे पेंडेंट साक्षीचं असेल, पण आता हे कन्फर्म झालंय की हा त्याच डिझाईनचा पेंडेंट आहे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे नक्की साक्षीचाच असेल असं म्हणतो अर्जुन. ते पेंडेंट साक्षीनेच घेतलं याचा काही पुरावा मिळाला असता तर असं म्हणते आता सायली. पण 1995 साली साक्षीने ते घेणं शक्यच नाही असं म्हणते आता सायली. तेव्हा तर ती जन्माला आली असेल असं म्हणतो आता अर्जुन. आणि ती बाई ज्यांनी ते पेंडेंट घेतलं चांदेकर ज्वेलर्स मधून, तिचं नावही सुद्धा वेगळं आहे असं म्हणतो आता अर्जुन. त्या बाईनी ते पेंडेंट साक्षीला भेटवून दिली असेल का असं म्हणते आता सायली. आणि जर का तसं असेल तर मग त्या बाईचा आणि साक्षीचा काय संबंध असं म्हणते सायली. आणि त्या बाईचं कोल्हापूरशी काय कनेक्शन असेल असं म्हणतो आता अर्जुन. काहीतरी संबंध नक्की असेल असं म्हणतो आता चैतन्य. नाहीतर अशी सोन्याची गोष्ट कुणी कशाला गिफ्ट करेल कोणाला असं म्हणतो चैतन्य. मग कोण असेल ती बाई असं म्हणतो अर्जुन. ह्या पेंडेंट बद्दल आपल्याकडे अजून काय माहिती आहे असं म्हणतो चैतन्य. चैतन्य भाऊच्या आपल्याला फार काय माहिती मिळेल अशी काही इन्फॉर्मेशन नाही मिळाली आहे असं म्हणते आता सायली. एवढीच इन्फॉर्मेशन मिळाली की ह्या पेंडेंटचं वजन किती आहे, ज्याने बनवलं त्या कारागिराचं नाव 8 ऑगस्ट 1995 ह्या साली ते विकत घेतलं गेलं. तर मग आता चैतन्य म्हणतो काय काय काय, एक मिनिट तारीख काय म्हणालीस तू सायली वहिनी असं म्हणतो चैतन्य. 8 ऑगस्ट 1995 असं म्हणते ती. तर मग आता चैतन्य म्हणतो 8 ऑगस्ट 1995. ओ काय झालं, तू इतका शॉर्ट का झालास असं म्हणतो अर्जुन. अरे ही साक्षीची बर्थडे आहे असं म्हणतो आता चैतन्य. तर मग आता सायलीने अर्जुनला शॉकच बसतो एकदम. व्हॉट काय असं म्हणतात ते दोघं. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इकडे प्रिया बाहेर थांबून ऐकत असते काय बोलतायत अर्जुन आणि सायली म्हणून. तर आता इथे अर्जुन म्हणत असतो आपले डॉट सगळे बरोबर जुळतायत. एस नावाचं पेंडेंट म्हणजे साक्षी शिकरे आणि ती बाई जिने पेंडेंट गिफ्ट केलं कांडलिंदी महाडे म्हणजेच साक्षीची आई, आणि तिच्या बर्थडेसाठी हे तिने साक्षीला दिले असं म्हणतो आता अर्जुन. तर आता तेवढ्यातच इथे कल्पना येते आणि ती म्हणते तन्वी आई असं म्हणते आता तन्वी. अगं काय चाललंय तुझं इथे असं म्हणते कल्पना. तर मग आता तेवढ्यातच अर्जुन बाहेर येतो आणि म्हणतो काय झालं बाबा. तन्वी तुमच्या दाराबाहेर थांबून चोरून ऐकायचा प्रयत्न करत होती असं म्हणते आता कल्पना. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असं मी म्हणणार नाही असं म्हणतो अर्जुन. पण त्यात कुत्र्याचं इन्सल्ट होईल ना असं म्हणतो तो. तर रिकॅप सुद्धा इथेच संपतो.